हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब ब्लॉग. आणि मी आजचा ब्लॉग आहे ना मधूनच स्टार्ट करते, कारण सकाळपासून केला होता प्रयत्न, पण आज दिवसभर माझं खूप बिझी गेला. सो मी म्हटलं काही शूट केलं नाही तर संध्याकाळपासून ब्लॉग स्टार्ट करू. जसं मी म्हणाले की मी आता यूट्यूब ब्लॉगिंगवरती पण कंटिन्यू राहणार, जसं मी शॉर्ट आणि इन्स्टावरती राहत होती. तर आजचा मेन व्हिडिओ आहे हेअरवरती. आता एक मिनिट. हां, तर राया आलेला आहे. राया, से हाय टू माय ब्लॉग. ये वरती ये. ओके. सो त्याचा मूड नाहीये, तो खेळतोय. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला ये ना इथे ठेव, ये ना प्लीज. इथे 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 इथे. हा मग इथे ना. अरे इधर आओ रे. ये से हाय. Hi. वेलकम बॅक टू माय चॅनल. बोल, वेलकम टू माय ब्लॉग. Welcome to my ब्लॉग vlog. येस. तर मी आता व्हिडिओ बनवते. वेट Wait. वेट, हलू नको. तर माझा व्हिडिओ काहीच असा असणार आहे. काय व्हिडिओ असा आहे की बऱ्याच जणांनी, म्हणजे आपण बघतो आता इन्स्टावरती खूप एक प्रोडक्ट व्हायरल होत आहे. खूप इन्फ्लुएन्सर पण ते प्रमोट करताय आणि खूप व्हायरल होते. खूप कमी पैशामध्ये पण मिळते. आणि असं आहे की त्या प्रोडक्टचे जे रिव्ह्यू आहेत ते मला तुम्हाला आता ऑनेस्ट द्यायचे. म्हणजे ठीक आहे, आपण इन्स्टावरती व्हिडिओ बघतो, माझे पण बघतात, मी असं नाही म्हणत आहे, पण ऑनेस्ट रिव्ह्यू द्यावं असं मला वाटतं. तर त्याच प्रकारे मी पण इन्स्टावरती तो रील पाहिला आणि तेव्हा ऑफर चालू होती म्हणून ते प्रोडक्ट घेतलं. आणि ते प्रोडक्ट कोणते हे मी तुम्हाला दाखवते. वेट, हे आहे ते प्रोडक्ट 3-in-1 हॉट एअर ब्रश. तर मी हा ब्रश, म्हणजे ह्याची रिअल प्राइस आहे 7,000. जर तुम्ही इथे बघत असाल तर 6,999 ला ह्याची रिअल प्राइस आहे. आणि हा मला ह्याच्यामध्ये मला ऑफरमध्ये 2,000 ला भेटला. सो मी माझ्या बहिणीला सुद्धा घेतला आणि हा मला सुद्धा घेतला. तर ह्या प्रोडक्टचं असं आहे, म्हणजे ह्याचा प्लस पॉइंट असा आहे की फक्त जर तुमचे स्ट्रेटन हेअर आहेत, लाईक तुम्ही बोटॉक्स केलाय, नॅनो केलाय, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, केराटिन, किंवा तुमचे नॅचरली स्ट्रेट आहेत, त्या केसांना किंवा त्या मुलींना, लेडीजला, त्यांना हे प्रोडक्ट 100% युजफुल आहे. 100%. बट जर तुमचे केस माझ्यासारखे कर्ली आहेत, बेबी आहेत, मॅनेजेबल नाहीत आणि तुम्ही विचार करता की मी हे प्रोडक्ट घेते म्हणजे माझे स्ट्रेट होतील आयनिंगपेक्षा, तर हे खूप 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 -0 खोटं प्रोडक्ट आहे, मी असं म्हणेन. त्यापेक्षा तुम्ही सलूनमध्ये जाऊन किंवा घरच्या घरी आयनिंग करून तुम्ही स्ट्रेट लुक देऊ शकता. बेटर ऑप्शन आहे, 100 टाइम बेटर ऑप्शन आहे याचा. पाठीमागच्या ह्या मुलाला तुम्ही इग्नोर करा पूर्ण. सो ह्याचा मायनस पॉईंट मी सांगितलाय. मेन एक प्लस आणि एक मायनस पॉईंट तुम्हाला सांगितलंय. आता ह्याचा दुसरा मायनस पॉईंट असा आहे, ॲज अ ब्युटिशियन, हेअरस्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, टेक्निशियन, जे काही तुम्ही मला बोलाल, किंवा पार्लरवाली, तर त्याप्रमाणे ना मला असं वाटतंय की जर तुम्ही हे घ्यायचा विचार करत असाल तर प्लीज तुम्ही घेऊ नका. आता मला ह्याच्यामध्ये हा ब्रश आलाय, एक मिनिट दाखवते तुम्हाला. आणि हा एक अडॅप्टर, म्हणजे कनेक्टर आलाय त्याचा. ह्याच्यामध्ये केस सुकवतात, जे की हे असं लावायचं. याला तुम्ही बघत असाल तर बरं आहे, नवीनच आहे, मी अगदी एकदाच यूज केलेला आहे. हे असं करून तुम्हाला हे लॉक करायचं आहे. आता ह्याचा ॲज अ टेक्निशियन मी सांगेल, हेअर टेक्निशियन, ब्युटिशियन, की जर तुम्ही तुमच्या केसांना तुम्हाला आवडत नसेल जास्त हार्म करणं, किंवा तुम्ही ओक्यात नॉर्मल ट्राय करून तुमची केस जसे आहेत तसे हे करणं, तर हे प्रोडक्ट तुम्ही घेऊ नका. वेस्ट ऑफ मनी आहे. याचा रिझल्ट अजिबात चांगला नाही.
ट्रू सांगते, ट्रू फॅक्ट सांगते. जस्ट बिकॉज इंस्टाग्रामवरती व्हायरल होते आणि तुमचे फ्रेंड्स किंवा कलिग्स किंवा तुमच्या घरात कोणीही स्ट्रेट हेअरवाला हे यूज करते आणि ते म्हणतात की स्ट्रेट झाले त्याने स्टाईल केलेत, तर हे खूप खोटं आहे. ह्याचे रिव्ह्यू माझ्या दोन्ही बहिणींनी मला दिलेले आहेत, प्लस माझ्या ज्या फ्रेंड्सने घेतलेले त्यांनी पण दिलेले आहेत. ते ह्याचा सेकंड असा मायनस पॉईंट काय तो दाखवतो. सगळे डिटँगल करून घेते फ्लॅट ब्रशने. सो मी माझे हेअर डिटँगल केलेले आहेत. आता मला एक यूट्यूब शॉर्ट पण बनवायचं आहे आणि इंस्टाग्रामवरती रील पण अपलोड करायचं आहे. सो मी फक्त एकच बाजू दाखवेल, अदर साईड मी ठेवणार आहे. सो मी मध्ये भाग पाडला आणि ही बाजू मी तुम्हाला दाखवते. याचा मायनस पॉईंट काय. त्याचा पहिला मायनस पॉईंट हा आहे की हा खूप जास्त आवाज करतो. आता हा ऑफ आहे, हा मी आता वॉर्म ठेवला. हा आता सुकवतो. आता माझे तर सुखे आहेत, सो मी आता सुकवत नाही. पण तुम्हाला एक दाखवलं, याचा आवाज खूप लाऊड आहे. लाऊड इट्स ओके, चल तेही चालेल, कारण सलूनमध्ये पण ड्रायरचे आवाज असेच येतात. सो ते पण मी एक्सेप्ट करू शकते. आता दुसरं हे जे आहे, तर हे पण मी ठीक आहे हे लावलंय. आता ह्याचा मायनस पॉईंट असा आहे की याचे जे ब्रश आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये ना केस भरपूर अटकण्याची शक्यता आहे, म्हणजे दाट. हे बघा, म्हणजे आता पण ऑलरेडी दिसत असेल तुम्हाला, तर बघा. याच्यामुळे ना तुमचे हेअर ब्रेकेज होणार. हा तुमचा सगळ्यात मेन पॉईंट आहे की तुमचे हेअर ब्रेकेज होणार. काय की ह्या ब्रशमध्ये हे असे दात आहेत मध्ये मध्ये. हा हे तर माझे झालेलेच आहेत ऑलरेडी, जर तुम्हाला दिसत असेल. आता ह्याचा पण आवाज ना, आता हा वॉर्म वरती मी ठेवलाय. जर मी हे हाय करते आहे, आता हे ना, हो मी फॅन लावते. तर तुम्ही बघाल हे ना एवढे स्ट्रेट करतात. आणि जर तुम्हाला काय हे मी एकदम हाय फ्लेम वरती ठेवलं होतं, तर हे एवढेच स्ट्रेट करतात. ठीक आहे. आता अगदी 5 मिनिटानंतर हे हाय आहे जसे असे होते ना तसेच होणार आहेत. त्याच्यामध्ये काही असं म्हणजे वेगळं दिसणार नाहीये. तर हा त्याचा एक मायनस पॉइंट आहे की आता तुम्ही बघालच, जर मी कसंही बांधते, लाईट कशी, म्हणजे आता इथून तर ऑलमोस्ट चालूच झाली बघा. चालू झालं, नुसतं टर्न केलं, ट्विस्ट केलं आणि हे केलं. सी, अगदी म्हणजे बोलतो ना आपण 20% ते एवढं स्ट्रेट लुक देतं. आणि हेच जर मी टाइम कन्झ्युमिंग करायला गेली, हे आतून होतच नाही. आता समजा आपण हे प्रोडक्ट का घेतोय, आपल्याला टाइम नाहीये, टाइम कन्झ्युम करायचंय त्याच्यासाठी. मग तुम्ही जर तुमच्याकडे टाइम आहे, जर तुमच्याकडे 15 मिनिट्स आहे, तर तुम्ही आयनिंग करून पण जाऊ शकता. तर मला असं वाटतं हे बघा, हे आजपर्यंत अजिबात होत नाहीये. हे पुन्हा तुम्हाला मग ते हे करा, पार्टिशन करा आणि मग तुम्ही ब्लो ड्राय करा. सो जर एवढंच मला हाच टायमिंग माझ्या केसांसाठी द्यायचं आहे, मला माझ्या केसांचं टेक्स्चर वाचवायचंय, मला हेअर ब्रेकेज नको आहे, तर मी का, आता तुम्ही बघत असाल ही सुरुवात झाली पुन्हा कर्ल्स व्हायची. आणि ही जर तुम्ही आयनिंग जिथे आपल्याला 20 मिनिटं लागतायत किंवा ऑलमोस्ट 10 मिनिटांवरचं काम असेल, तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर सिरम लावा, चांगलं ड्रायर करा आणि मग फटाफट आयनिंग करा. टाइम दोन्ही ते घेते, पण याच्यामुळे ब्रेकेज जास्त आहे. बघा इथे केस आहे ना माझे भरपूर तुटलेले आहेत, जर तुम्हाला दिसत असेल तर माझे केस आहेत ना भरपूर तुटलेत. सी, आणि याच्याने काय होतं, जेव्हा पण आपण स्टायलिंग करतो तेव्हा कोणते हे जे हे असतात ना ब्रेकेज, हे भरपूर होतात ह्याने. सो मला असं वाटतं की तुम्ही हे प्रोडक्ट ना घेऊ नये.
पण जर तुम्हाला खरंच आवड असेल पैसे वेस्ट करायची किंवा ठीक आहे इन्स्टावरती व्हायरल होते म्हणून घ्यायचं, तर हे प्रोडक्ट मी रेकमेंड करेल की तुम्हाला तुमची केस चांगली हवी असतील तर हे प्रोडक्ट अजिबात घेऊ नका. कारण मला हे वर्थ इट वाटलं नाहीये. पण जर तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही नक्की घ्या. पण जर घेतलं नसेल तर फ्रेंड्सकडे कुणाकडे असेल तर यूज करा. एक दिवस ते करून बघा आणि ते राहत असेल तर बघा काय करीन. जसं मी तुम्हाला सांगितलंय बघा, हे आहे तसे पुन्हाच होणार थोड्या वेळाने होणार आणि थ्रू आउट द व्हिडिओ तुम्हाला दिसणार हे काय काही त्याचे तसेच होतं, कारण हे आजपर्यंत होत नाही. आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. इन्स्टासाठी रील पोस्ट करते आणि मग तुम्हाला भेटते. बाय बाय. सो तुम्ही बघत असाल अगदी 5 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोरच केलेले होते. हे पुन्हा असे झालेले आहेत. म्हणजे का ना मी असे केस पैसे वेस्ट करू प्रोडक्टमध्ये. आणि हे माझं ना मी एकदाच यूज केलेलं आहे आणि आता तुमच्यासमोर यूज केलेलं आहे. हा आता व्हिडिओ बनवताना केलेला आहे जे की झाले नाही आहेत प्रॉपर. तर तुम्ही जर विचार करत असाल हा प्रोडक्ट घ्यायचा तर इट्स अ बिग नो फ्रॉम माय साईड. तुम्ही पैसे वाचवा आणि जर तुम्हाला 6-5 हजारामध्ये चांगलं प्रोडक्ट हवं असेल तर आयकॉनिकची आयनिंग मशीन घ्या. टाइम कन्झ्युमिंग आहे, सेम टाइम ह्याला लागणार तेवढाच त्यालाही लागणार आहे. केस तुमचे चांगले राहणार आहे. केसांचं जर तुम्हाला काळजी असेल, तुम्हाला हेअरफॉल नको असेल, हीट प्रोटेक्टर हवं असेल तर ते आयनिंग घ्या. हीट प्रोटेक्टर क्रीम, सिरम, शॅम्पू सगळं करा, पण आयनिंग किंवा ब्लो ड्राय जाऊन करा. ते बेटर राहील या प्रोडक्टपेक्षा. ही बिग नो इन्व्हेस्टमेंट आहे, फालतूची इन्व्हेस्टमेंट आहे. सो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते कारण मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून मी केला. तो आता मी व्हिडिओ संपवते आणि ही केस आहे तशी मी बांधून टाकते आणि डेली ब्लॉगसाठी आपण उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.